आज महाराष्ट्र दिन है। आज के दिन पंडित जवाहरलाल नेहरू ने महाराष्ट्र राज्य की घोषणा की थी। इस महाराष्ट्र राज्य के लिए 5 साल तक संघर्ष करना पड़ा। यहाँ के 107 लोगों का बलिदान हुआ है। इस महाराष्ट्र राज्य के लिए हमारे पूर्वजों ने बलिदान दिया है। उनका स्मारक जाकर देखिए, जिसे हम हुतात्मा स्मारक कहते हैं। आज महाराष्ट्र दिन आहे। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची घोषणा आजच्या दिवशी झाली। मुंबईसह महाराष्ट्र मिळावा म्हणून महाराष्ट्राला खूप मोठा संघर्ष करावा लागला। 107 हुतात्म्यांना बलिदान द्यावं लागलं। आजच्या दिवशी गुजरात राज्याची सुद्धा निर्मिती झाली। त्यामुळे मी गुजराती बांधवांना सुद्धा शुभेच्छा देतो गुजरातच्या। पण हा महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून सतत त्याच्यावर धनिकांची, व्यापाऱ्यांची एक वक्रदृष्टी कायम मुंबईवर राहिली। ती आज सुद्धा आहे। आणि आजच्या महाराष्ट्र दिनी काल रात्री आपण पाहिलं असेल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हजारो शिवसैनिकांसह हुतात्मा चौकात गेले आणि त्यांनी अभिवादन केलं हुतात्म्यांना, महाराष्ट्रातील लढ्यातल्या सर्व योद्ध्यांना। ही लढाई पुन्हा नव्याने सुरू झाली आहे। महाराष्ट्राचं अखंडत्व, महाराष्ट्राचं वैभव टिकवण्यासाठी दिल्लीवरून मोदी आणि शहा यांच्या स्वाऱ्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रावर होत आहेत आणि त्यांच्यापासून महाराष्ट्राचं रक्षण करण्याची जबाबदारी ही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांवर पडलेली आहे। काही भटकते आणि काही वखवकलेले आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडतायत। महाराष्ट्राच्या हक्काचे, अधिकाराचे लचके तोडतायत। महाराष्ट्र लुटला जातो आहे। महाराष्ट्राच्या जनतेला कमजोर केलं जात आहे, नामर्द करण्याची योजना आहे। शरद पवार जैसे नेता है, उद्धव ठाकरे साहब जैसे नेता है, तब तक ये महाराष्ट्र ना झुकेगा दिल्ली के सामने, ना कभी बिकेगा।